नमस्कार मित्रांनो, भरपूर साऱ्या लोकांना प्रश्न पडला असेल की ह्याच्या चॅनलला फॉलो करायचं का नाही करायचं. एक मिनिटात सांगतो, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि या लोकशाहीच्या मार्गामध्ये हे नेते मंडळी प्रचारादरम्यान तुम्हाला वेगवेगळी आश्वासनं देतात की आमची पार्टी सत्तेत आल्याच्या नंतर कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, पेट्रोल डिझेलचे दर कमी करू, गॅसचे दर कमी करू, फ्री लाईट, पाणी सुविधा, आरोग्य अशा वेगवेगळ्या संधी देऊ, रस्ते बांधू, रेल्वेच्या लाईन आणू, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आश्वासन दिले जातात. परंतु एकदा निवडणूक झाली मध्ये ती व्यक्ती निवडून येते. निवडून आल्याच्या नंतर जी आश्वासनं दिलेली असतात त्या आश्वासनाला केराची टोपली दाखवली जाते. मग या ठिकाणी तुम्ही जनता म्हणून काय करता की आंदोलन करता की साहेब, तुम्ही निवडणुकीच्या अगोदर आम्हाला ही आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण करा. त्यावेळेस तुम्हाला शासकीय यंत्रणेचा वापर करून, दबाव तंत्र वापर करून तुमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हे शासन करतं. मग कुठपर्यंत तुम्ही हा अन्याय सहन करायचा? मग ह्या माझ्या थोड्याफार सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे की बाबांनो, मतदानामध्ये तुमचा उमेदवार हा शिक्षित असला पाहिजे. जर तुम्ही एखादा आरोग्यमंत्री निवडायचा असेल तर तो आरोग्यमंत्री हा डॉक्टर क्षेत्रातील योग्य तज्ज्ञ असला पाहिजे. जर तुम्ही कायदेमंत्री निवडत असाल तर तो कायदे क्षेत्रातील तज्ज्ञ असला पाहिजे. एक अर्थमंत्री निवडत असाल तर तो डॉक्टर, पीएचडी धारक एखादा अर्थतज्ञ असला पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे. या ठिकाणी मी कोणत्याही पार्टीचा सदस्य नाही, सभासद नाही, कोणतीही पार्टी मला फंडिंग करत नाही. मी या भारताचा एक सज्ञ नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. आता तुम्हीच विचार करा की मला फॉलो करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं का लाईक करायचं.